पण भीमदादा म्हणाले दृष्ट कसं दिसायला हवं होतं. नवरा म्हणजे पती धर्मराज जे आहेत ते विश्रांती घेत आहे आणि त्यांची चरण सेवा द्रौपदी करते, असं जर बघितलं तर ठीक आहे. पण या म्हणजे द्रौपदीनं अशी काही जबरदस्त जादूटोणा काहीतरी केलाय, मोहिनी घातलीये. धर्मराजांसारखे सुद्धा आपला स्वाभिमान विसरले आणि बायकोची सेवा करायला लागले. नाही रे, नाही 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 नाही. सगळी विष परवडली. भीमदादा म्हणत आहेत सगळी विष परवडली, पण हे विष नाही उतरत. अनेक मांत्रिक असे नामांकित म्हणाले की कितीही जबरदस्त जातीवंत नाग जरी चावला असला तरी मंत्र सामर्थ्यानं ते विष उतरवतात. भीमदादांच्या मनात चाललेला विचार आमच्या पर्यंत आम्ही दुसऱ्याची कुणी दुडी काढत होतो. दुसऱ्याच्या ती म्हण आहे ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ सुद्धा दिसत, स्वतःच्या डोळ्यातलं कुसळही असलं तरी दिसत. आजपर्यंत अनेकांचे दोष काढले, पण आता या प्रसंगातनं आम्ही कसं सावध व्हायचं. अनुदिनी आगे गाडीत होतो, अनुदिनी आगे गाडीत होतो. म्हणजे असं जाणीवपूर्वक हे केलेलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. असंच प्रेम भगवतीवर करा, कथा कीर्तनावर करा आणि भगवतीनं अपरंपार आपली कृपा तुमच्या पाठीशी सगळी ठेवावी अशी प्रार्थना करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. आरती होणार.
जगदंबा नवदुर्गा माता की